आणि आता राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर येते। विधान परिषदेसाठी मातोश्रीवर इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू झालेली आहे। ठाकरेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेस मात्र आग्रही असल्याचं समजतंय। सुषमा अंधारे यांची रश्मी ठाकरेंकडे उमेदवारीसाठी गळ असल्याचं समजतं। यासह अंबादास दानवे आणि वैभव नाईक यांची सुद्धा राऊतांमार्फत तिकिटासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी नकार दिल्यानंतर आता ठाकरेंच्या सेनेमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झालेलं आहे। काय घडू शकतं? महाविकास आघाडीकडून ठाकरेंचा उमेदवार उभा राहील का? उद्धव ठाकरेंनी अद्याप त्यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही स्पष्टीकरण किंवा स्पष्टता केली नाही। असं असताना देखील काँग्रेसने अट घातलेली आहे की उद्धव ठाकरे हेच उमेदवार असावेत। मात्र असं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केलेली आहे। सुषमा अंधारे असतील, त्यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे गळ घातल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे वैभव नाईक असतील, अंबादास दानवे असतील यांनी संजय राऊतांमार्फत मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती मिळते। तर अजून म्हणजे सचिव, जे पक्षाचे सचिव आहेत सूरज चव्हाण, यांच्या नावासाठी आदित्य ठाकरेंकडून शिफारस होत असल्याची देखील चर्चा आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने आता इतर जे इच्छुक आहेत त्यांच्या परीने मातोश्रीवर यामध्ये कुणाचं नाव ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।